नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बातम्यांकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अवैधरित्या LBT वसूल केल्या प्रकरणी वितरणावर कारवाईची मागणी. शहराचे स्मार्ट सिटीकडे पहिले पाऊल, इरविन चौक CCTVच्या निगराणीत. अमन मार्च काढून देण्यात आला एकतेचा संदेश. स्त्री शक्ती पुरस्कार 2017 नेत्रदीपक सोहळा थाटात संपन्न. आणि तीज महोत्सवादरम्यान जपली जाते परंपरा, वंजारा समाजात उत्साहाचं वातावरण. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात. दर्यापूर शहरामधील गजबजलेल्या सुपरिचित स्थानिक बुटी चौकामध्ये सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास महेश जावरे नामक व्यक्तीवर लोखंडी रॉडने काही अज्ञात इसमांनी हल्ला चढवून महेशला जीवे मारून हल्ला चढविणारे घटनास्थळावरून पसार झाले. या गंभीर घटनेचा अधिक तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अचलपूर परतवाडा मार्गावरील गाडगेबाबा पानेरी जवळील बिच्छन नदीच्या पात्रामध्ये भरधाव वेगाने असलेली कार क्रमांक MH32C7289 पुलावरून खाली कोसळल्याने क्षतिग्रस्त झाल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये कार चालकासह अन्य 3 इसम प्रवास करीत असल्याची माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. सदरच्या घटनेमध्ये क्षतिग्रस्त झालेल्या कारमध्ये लकी ड्रॉचे कूपन व त्यासंबंधीचे साहित्य आणि भेटवस्तू अचलपूर पोलीस स्टेशनचे API सोनोने यांच्या तपासामध्ये आढळून आले आहेत. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली. तसेच या घटनेमध्ये कार चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत कलम 112, 183 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास अचलपूर पोलीस करीत आहेत. हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा अमन मार्च दिनांक 13 ऑगस्ट रोजी स्थानिक पठाण चौक येथून याला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण शहरात एकतेचा संदेश देत या अमन मार्चचं इरविन चौक येथे समापन करण्यात आलंय. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भारतीय सणांना सुरुवात झाली आहे. जमियत उलमा महाराष्ट्र व सर्व धर्म एकता सद्भाव यांनी शहरातील पठाण चौक येथून नागपुरी गेट, चांदणी चौक, इतवारा मार्ग होत चित्रा चौक ते इरविन चौकापर्यंत हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांचा अमन मार्च काढण्यात आला. या अमन मार्च मध्ये असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून या मार्च संदर्भात रॅलीने संपूर्ण अमरावतीकर जनतेला एकतेचा संदेश दिलाय. याच दरम्यान सर्व हिंदू व मुस्लिम बांधव एकतेने राहतात व पुढेही असेच राहतील यावर जोर देण्यात आला. याबाबत स्थानिक नागरिकांनी दिली आहे अधिक माहिती. आज का जो ये कार्यक्रम रखा गया है तो ये अमन चैन, इसके अंदर हम भाईचारे का पैगाम, इसके लिए हम लोगों ने ये जो है सब रखा गया है. और सब एक लोग मिलके हम कोई भी ऐसा कुछ कार्यक्रम है तो हमारे ऑटो डील एसोसिएशन है टाटा मार्केट का, इस काम को अंजाम देते हैं. आगे भी दूसरे जो भी कार्यक्रम हुए हैं वो कार्यक्रम के लिए हमने ये पानी का, बिस्कुट का, नाश्ते का इसका इंतजाम रखे हैं कि भाई अपना अमन चैन हिंदुस्तान, हाँ हमारा हिंदुस्तान के लिए सब मुस्लिम भाइयों की तरफ से अमन चैन का हम पैगाम देते हैं. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन द्वारे आयोजित अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा 2017 स्थानिक सांस्कृतिक भवन येथे मोठ्या थाटात पार पडलाय. पाहुयात या नेत्रदीपक सोहळ्यातील काही क्षण. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन राज्यस्तरीय महिला स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा 2017चं आज अमरावती येथील सांस्कृतिक भवनात आयोजन करण्यात आलंय. या पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये दाखल झाल्यात लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे. तर चला तर बघूया या सोहळ्याच्या काही झलक. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन द्वारे आयोजित अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार 2017 रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी स्थानिक सांस्कृतिक भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन, प्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री पद्मिनी कोल्हापुरे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित खासदार व राज्यसभा व मार्गदर्शक डॉक्टर विकास महात्मे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडलाय. यावेळी मंचावर पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, दामिनी फेम, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर,
पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह योगपटू प्रज्ञा पाटील, बचत गटाच्या संचालिका कल्पना दिवे यांच्यासह खासदार आनंद अडसूळ, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. की एका स्त्री शक्तीचा आपण इतका आत्मविश्वास वाढवण्यासाठी सगळे लोक आले त्याबद्दल सुद्धा त्यांचं आणि खऱ्या अर्थानं त्या सगळ्या स्त्री शक्तीला शालूट केला पाहिजे की या देशामध्ये आपण ज्या पद्धतीने वर्किंग करतोय, ज्या पद्धतीने आपण काम करतोय, आपण देशाचा इतिहास पाहा. आज ज्या सगळ्या या स्त्रियांना पुरस्कार आपण सगळ्यांनी दिले, स्त्री शक्ती पुरस्कार, खरोखरच एकेकीचं काम पाहिलं आणि जिच्या नावाने हा पुरस्कार मिळाला, अहिल्याबाईच्या नावाने. मला कळत नाही, एक तर संतोष, मला ती ही गोष्ट काढून टाक की पॉलिटिशियन काय सगळे वाईट असतात हो, की आम्ही इथे राजकारणी लोकांना नाही बोलवत असं काहीतरी बोललं का आपल्याला? राजकारणी लोकांना बोलावणं काही गुन्हा नाही आहे आणि राजकारण त्याचा अर्थ काही वाईट नाही. मी राजकारण बोलणार नाही काय, मी स्वतः तर आहे ते पण आहेच ना. पण मग तुम्ही असं कशासाठी बोललं, काय बोललात ते की आम्ही या मंचावर बोलवत नाही, तेव्हा मला ते कळलं नाही. आत्ताही करायची गरज नाही. उलट हे दाखवायचं की राजकारणात सुद्धा चांगली लोक आहेत, उत्तम रीतीने राजकारण करताय आणि मुख्य म्हणजे ज्यांच्या नावाने आज तुम्ही फाउंडेशन चालवताय. मी असं म्हणे अत्यंत उत्तम कुशल राजनीतिज्ञ अगर कोणी होती तर ती अहिल्याबाई होळकर होती. आणि हे बाकी नाही, तिचं चरित्र तर खूप महान आहे, खूप गोष्टी आहेत. पण उत्तम राजनीतिज्ञाचा एक नमुना म्हणून तुम्हाला सांगते की सगळ्यात पहिले इंग्रज आणि फ्रेंच यांची चाल कोणी ओळखली असेल हिंदुस्थानावर कब्जा करण्याची तर अहिल्याबाईंनी ओळखली होती. आणि ती अशा पद्धतीने ओळखली होती की ज्या वेळेला इंग्रजांनी पुढे त्या बाबतीत ते यशस्वी पण झाले, त्यांनी एक ही चाल केली की अहो तुमच्या लोकांना अनुशासनने आजही म्हटलं जातं असं, आणि शिस्तबद्ध सेना जर असेल तर राज्याचं रक्षण होईल. आमच्याकडे बघा, आम्ही तुम्हाला शिस्तबद्ध सेना देतो आणि तुमच्या सगळ्या राज्यांचं रक्षण आम्ही करतो. असं प्रत्येक जी छोटी छोटी राज्य होती त्यांच्याकडे हे इंग्लिश जायचे, ब्रिटिश जायचे, काही त्यांच्या जाळ्यामध्ये पण आले. अहिल्याबाईंनी ही गोष्ट अत्यंत उत्तम सुरुवातीलाच ओळखली. तिने पेशव्यांना पण त्यावेळेला सावध केलं होतं. तिच्या दरबारात ज्या वेळेला हा प्रस्ताव घेऊन इंग्रज आले तेव्हा तिने सांगितलं की शेवटी तुम्ही सेना कुणाची बनवणार? आमच्याच लोकांची. मग तुकडी आमच्याच लोकांची बनवणार आहात, मग मी तुमची तुकडी म्हणून कशाला जवळ बाळगू? तुम्ही या, मी माझ्याकडे कामाला ठेवते, तुम्हाला त्याचा पगार देईन, माझ्या सेवेला. ब्रिटिशांची सेनेची तुकडी नाही राहणार माझ्या, मी इथली आहे करता धरता, तेव्हा तुम्ही या, मी तुम्हाला पगार देईन, वेतन देईन, जे तुम्हाला हवं असेल ते, आणि शिकवा तुम्ही शिस्तबद्ध सेना जरूर निर्माण. हा एक राजकारणाचा प्रकार. जसं आपण म्हणतो की त्यांचं चलन, त्यांचं नाणं, तुमचं नाणं काय करायचं? आमची नाणी आहेत, आमच्या नाण्याने व्यापार झाला पाहिजे, तुमच्या नाण्याने व्यापार सुद्धा नाही होता कामा. ह्या बारीक बारीक गोष्टी राजकारणातल्या मी त्या बारीने ओळखलं, इतकी उत्तम. आणि इतर अनेक गोष्टी मी सांगायला सुरुवात करीन तर तास 2 तास कमी पडतील. सर्व ज्याला ज्याला आज आपण सन्मानित केले त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठेतरी जिव्हाळा आहे किंवा अमरावतीचीच ही एक जीवनता आहे की तुम्ही सगळेजण इतका वेळ इथे बसलो. पण मला थोडंसं आणखी एक वाटतं की आमच्या एक क्षेत्रातही आहे ना, ज्या पद्धतीने कार्यक्रमाचं ती संचालन करतील ती पद्धती त्याला म्हटलं मग आपल्या कामापेक्षा हे खूप कठीण आहे. कारण प्रत्येकाला काव्यपंथी, प्रत्येकाचं खूप अतिशय उत्साह आणि उदाहरण देऊन आणि तो उत्साह शेवटपर्यंत कायम टिकवणं की तुम्ही कोणी सुद्धा आपली सीट सुद्धा सोडलेली नाही आहे, हे काम क्षेत्रात येते. म्हणून आधी क्षेत्रात खूप खूप अभिनंदन. आज इथे अहिल्या फाउंडेशनचे
आमचे संतोष, पहिल्यांदा म्हणजे संतोष महात्मे आणि त्यांचे सगळे साथीगण, त्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी कौतुक करते. बसले की सगळ्यांचं कौतुक केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. ही पण एक जीवनता त्यांच्यामध्ये पण आहे. असे आमचे प्रवीण मोठीजी, पद्मिनीताई, मला आता असं वाटायला लागले की पहिल्यांदा तुम्हाला वाटलं की माझा हा एकच सिनेमा काय होतं लक्षात ठेवता, पण खरोखरच त्या ह्याच्यात तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं ना आणि ज्या पद्धतीने तो एक डान्स करताना अभिनय केला आहे ना की तेरा यहाँ कोई नहीं करून मी इतकं सुंदर लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, माझ्या बहिणी शिवांगी, तेजस्विनी आणि आता श्रद्धा कपूर. तर खूप गर्व आहे मला आणि मला या सोहळ्यात आमंत्रित केल्याबद्दल संतोषजी मी आभार मानते. आणि मित्रांनो, मला हे सांगायचं, आपल्या सर्वांवर महात्माचा हात असतो, बरोबर? तुम्हा सर्वांसोबत महात्मे आहेत. संतोष महात्मे आणि डॉक्टर विकास महात्मे. तर खूप फायदा घ्या तुम्ही. आणि मला भाषण द्यायची तशी म्हणजे आदत नाही म्हणा, पण अमरावतीच्या रसिकांना मला जाता जाता हे म्हणायचं आहे, तुमसे मिलकर ना जाने क्यों, तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है, आज का अपना प्यार नहीं है, आज का अपना प्यार नहीं है. खरोखर जन्मों का एक नाता है, म्हणून मी इथे अमरावतीला आले आणि पुन्हा एकदा इथे अमरावतीला येण्याची संधी मिळाली हीच प्रार्थना करून माझे 2 शब्द इथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक गोष्ट मला आठवली, या अमरावतीची महिला ज्या वेळेला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर झाली आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राची माझी महिला होते आणि म्हणून मी कुठल्या पक्षाचा असलो तर त्याला पाठिंबा देणारी जाहीर. स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त या कार्यक्रमादरम्यान बघायला मिळाला असून पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसह एकूण 400 पेक्षा जास्त पोलीस यावेळी तैनात करण्यात आले होते. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्याचं महिला शक्ती सक्षमीकरण हे मुख्य उद्दिष्ट असून युवतींमध्ये प्रशासनाविषयी माहिती व जनजागृती व्हावी, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांची ओळख करून द्यावी, कला मनोरंजनाची आवड व छंद जोपासता यावा याकरता प्रथित यश अभिनेत्रींसोबत संवाद घडवून आणणे, महिला अत्याचाराला आळा घालणे, गरजू व अत्याचारग्रस्त महिलांचे समुपदेशन करणे, महिला व युवतींचे उत्तम आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व पटवून देण्याकरता उत्तम खेळाडूंसोबत संवाद घडवून आणणे, आर्थिकरित्या स्वयंनिर्भर व्हावे म्हणून प्रसिद्ध महिला उद्योजकेसोबत थेट संवाद घडवून आणणे, याचबरोबर संघर्षपूर्ण कर्तृत्ववान महिलांचा जगाला परिचय व संवाद घडवून आणणे, महिला व बाल कल्याणार्थ शासकीय योजनांची माहिती देणे, बालविवाह रोखणे, शिक्षणाचा प्रसार करणे, महिला व बाल आरोग्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून रोगनिदान शिबिर घेणे, कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सत्कार करून त्यांना उभारी देणे या उद्दिष्टांसह राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनचं हे ध्येय गाठत राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशननं स्त्री शक्ती पुरस्काराचं उद्देश ठेवलं. त्यातीलच अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार 2017 हा संपन्न झालाय. उपस्थितांनी या नेत्रदीपक सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आयोजकांचं कौतुक केलंय. राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार 2017 हा सोहळा आज इथे संपन्न झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट शफीक अहमद सह मी आशिष शिंगोरे, VCN न्यूज, अमरावती. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं कुठलेही अधिकार नसताना अमरावतीमधील जवळपास 1.5 लाख वीज ग्राहकांकडून 1 एप्रिल 2014 ते 31 जुलै 2015 या 15 महिन्यांच्या कालावधीत स्थानिक संस्था कर अर्थातच LBT विनाकारण वसूल केलाय, ज्याची अंदाजित रक्कम 7 कोटीच्या घरात असून ग्राहकांना ही रक्कम परत करण्याची व वितरणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते.
एकीकडे सत्ताधारी नगरसेवक आपल्याच मस्तीमध्ये मस्त असतानाच प्रभाग क्रमांक 18च्या माजी नगरसेविका अंजली प्रमोद पांडे यांनी अमरावतीकरांना सुखद धक्का दिला आहे। सविस्तर वृत्तांत असा की वीज देणारी अधिकृत कंपनी म्हणून महाराष्ट्रामध्ये महावितरणला मान्यता मिळाली आहे। महावितरण ही एकमेव वीज वितरित करणारी कंपनी असल्यामुळे महावितरण शिवाय सध्या तरी महाराष्ट्राला पर्याय नाही। नेमका याच संधीचा महावितरण पुरेपूर फायदा घेत असंख्य ग्राहकांकडून कुठले ना कुठले कर नेहमी वसूल करते ते त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नसावे। ज्यावेळी वीज बिल जी व्यक्ती आपल्यापर्यंत पोचविते त्या व्यक्तीला जरी आपण बिलाची तपासणी करून विचारले तर ती सुद्धा सांगू शकत नाही, अशी ही महावितरणची वीज बिल प्रणाली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये राहणाऱ्या अमरावतीकरांना ज्यावेळी महावितरणचे स्थानिक संस्था कर म्हणजेच LBTचे वीज बिल प्राप्त झाले होते त्यावेळी सर्वप्रथम या बाबतीमध्ये तत्कालीन नगरसेविका अंजली पांडे यांनी आवाज उठविला होता। 1 एप्रिल 2014 ते 31 जुलै 2015 पर्यंत LBT युक्त वीज बिल महावितरणने आकारले होते व त्याची सक्तीने वसुली सुद्धा केली होती। त्यावेळी अंजली पांडे यांनी आमदार सुनील देशमुख यांना वारंवार निवेदने देऊन हा प्रश्न तारांकित करून घेतला होता। अमरावतीकर जनतेने यासाठी सुमारे 7 कोटी रुपयांची सोस सुद्धा भोगली होती। महावितरणने ही सक्तीची वसुली थांबविण्यासाठी आमदार सुनील देशमुख यांनी सुद्धा प्रयत्न केले। शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन महावितरणने केलेली अमरावतीकरांची 7 कोटी रुपयांची फसवणूक व्याजासह परत करावी असा आदेशच येऊन ठेपल्याने अंजली प्रमोद पांडे यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे। तसेही प्रमोद पांडे यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कार्य करण्याची पद्धती ही अमरावतीवासियांना चांगलीच अवगत आहे। आता महावितरणने उकळलेले अमरावतीकरांचे 7 कोटी रुपये हे टप्प्याटप्प्याने अमरावतीकरांना परत मिळणार आहेत। यामुळे अमरावतीकर जनता व महापालिका यांनी सुद्धा अंजली पांडे यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत। याबाबत अधिक माहिती देताना अंजली पांडे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने LBTच्या नावाखाली जो ग्राहकांकडून पैसा वसूल केला तो त्यांना परत मिळाला पाहिजे, यासाठी सुनील भाऊंनी शासनामार्फत अथक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अशाच पद्धतीने ग्राहकांना 3 महिन्यामध्ये 3 टप्प्यात ते पैसे परत मिळतील। ग्राहकांचा पैसा जो वसूल केला LBT मार्फत जो वसूल केला गेला त्यासाठी आम्ही आंदोलन केले। महिलांनी वीज बिल जाळले, तसेच कलेक्टरसमोर आम्ही तोंडावर बोट ठेवून आंदोलन केले आणि आमच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि तर ग्राहकांचे सर्व पैसे त्यांना 3 टप्प्यात मिळून जातील। माननीय आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासमोर आम्ही मांडला आणि त्यांनी शासनामार्फत विषयाला गांभीर्याने घेतल्यामुळे त्याला यश आले आणि आमच्या अथक प्रयत्नांना यश आले। मनपाचे अधिकार स्वतः वापरून MERCने वीज ग्राहकांची व मनपाची फसवणूक लूट करीत अवैध वसुली करणे, एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारावर अतिक्रमण करणे आणि नसलेल्या अधिकारांचा गैरवापर करून सक्तीने वसुली करणे या संदर्भात MERC विरुद्ध कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी। सोबतच महत्त्वाचे असे की ज्या अमरावतीकर वीज ग्राहकांकडून 15 महिने सक्तीने स्थानिक संस्था कर वसूल केला तो कर वीज बिल निहाय वीज ग्राहकाला व्याजासह परत करण्यात यावा। ग्राहकांची फसवणूक करण्यात आली या विषयाला आम्ही सुनील भाऊ समोर मांडलं आणि सुनील भाऊच्या अथक प्रयत्नांमुळे आणि आमच्या आम्ही महिलांनी आंदोलन जो पवित्रा घेतला होता त्याला यश मिळाले आणि ग्राहकांचे सर्व पैसे 3 टप्प्यात त्यांना मिळतील। वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे तसेच वाहतूक संबंधित कारवाईवर बारीक लक्ष ठेवण्याकरता शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर आता CCTV लावण्यात येणार आहेत। याद्वारे वाहतूक विभाग वाहनांवर बारीक लक्ष ठेवू शकेल। देशात तसेच राज्यात दररोज अनेक अपघात होत असतात। तसेच शहरातील वाहतूक सुरळीत आणि चांगली राहावी याकरता वाहतुकीचे अनेक नियम तोडल्या गेल्याचे निदर्शनास येतात। असंख्य युवक रॅश ड्रायव्हिंग सुद्धा करताना दिसतात। वाहतूक पोलीस यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना या कामात यश मिळतच असं नाही। अशातच अमरावती शहरातील वाहतुकीवर आता CCTV कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार। अमरावती शहरातील इरविन चौकात वाहतूक दिशादर्शक डिजिटल फलक लावण्यात आलाय। या फलकालगतच CCTV कॅमेरा सुद्धा लावण्यात आलाय। या फलकाचं प्रात्यक्षिक सुद्धा घेण्यात आलं असून आता वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेचे कर्मचारी
व वाहतूक दिशादर्शक फलकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नागरिकांवर करडी नजर असणार आहे। शहरात हा पहिला प्रयोग सुरू झाला असून शहरातील प्रत्येक चौकाचौकात असे वाहतूक दिशादर्शक फलकांसह सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लागणार आहे। या पहिल्या प्रयोगानं शहरातील रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या युवकांवर आता कुठेतरी वचक बसणार आहे असं वाटतंय। यामुळे शहरातील वाहतूक सुद्धा सुरळीत होईल। अमरावती शहराने स्मार्ट सिटीकडे हे एक महत्त्वाचे पाऊल उचलल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे। मराठी बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी। आनंद एका स्त्रीचा, अगं बाई, गृहलक्ष्मी। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूया पुढच्या बातमीकडे। वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ एका ट्रकनं दुचाकीला धडक देत पळ काढलाय। या घटनेत 2 दुचाकी स्वारांपैकी दुचाकी चालक जागीच ठार झाला असून दुचाकी स्वार गंभीररित्या जखमी झालाय, ज्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर पळून गेलेल्या ट्रक चालकाचा तपास नांदगाव पेठ पोलिसांद्वारे सुरू आहे। नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ शनिवारच्या रात्री सुमारास 11:30 वाजता दरम्यान अज्ञात ट्रकनं दुचाकी स्वार 2 युवकांना धडक देऊन गंभीर जखमी केलाय। या घटनेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर अंकुश अंबादास वानखडे वय वर्ष 27 राहणार जळका शहापूर हा युवक या घटनेत गंभीर जखमी झालाय। दुचाकी चालक अशोक भगत वय वर्ष 40 याचा जागीच मृत्यू झाला असून या मोठ्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अंकुश वानखडेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत। महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर ट्रक चालक पळून जाण्यास यशस्वी झालाय। या संपूर्ण घटनेचा तपास नांदगाव पोलीस स्टेशन करताय। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती। महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत साईनगर भागात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी स्थानिकांनी आपली उपस्थिती दर्शवत या शिबिराचा लाभ घेतलाय। नमस्कार, स्वातंत्र्य दिनाच्या 70व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचसोबत गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। वर्धापन दिनी कुठलाही गैरप्रकार होऊ नये याकडे सर्व जनतेने लक्ष द्यावे ही विनंती। साईनगर प्रभाग 19च्या नगरसेविका सौरेखा उतरा। वंजारा समाजातील तीज या सणाचं महत्त्व अधिक असतं। सर्व महिला एकत्रित येऊन पारंपरिक पेहरावात पारंपरिक नृत्य सादर करत तीज महोत्सव आनंदात साजरा करतात। नवयुवक युवती तसेच महिला एकत्रित येऊन आपली परंपरा जोपासतात। समाजाच्या रूढीप्रमाणे आज
उपस्थितांचे स्वागत. समाजाची परंपरा म्हणून तीज महोत्सव हा बंजारा समाजाचा महत्त्वाचा सण असून तो साजरा करण्याकरता आज सर्वत्र जमा होऊन डफळ्याच्या तालावर महिला वर्ग नाचगाणा करीत असतात. म्हणून आज सुद्धा हा नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्व बंजारा बांधवांनी बंधू भगिनींनी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवली आहे. तेव्हा या प्रसंगी सर्वांचं मी समाजाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. जय सेवालाल. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, परंतु पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. अवैधरित्या एलबीटी वसूल केल्या प्रकरणी वितरणावर कारवाईची मागणी. शहराचे स्मार्ट सिटीकडे पहिले पाऊल. इरविन चौक सीसीटीव्हीच्या निगराणीत. अमन मार्च काढून देण्यात आला एकतेचा संदेश. स्त्री शक्ती पुरस्कार 2017 नेत्रदीपक सोहळा थाटात संपन्न. आणि तीज महोत्सवादरम्यान जपली जाते परंपरा. बंजारा समाजात उत्साहाचं वातावरण. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा पत्ता आहे सतीधाम मार्केट रोड, रॅली प्लॉट, अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सद्वारे. अचूक, बिनधास्त, बेधडक बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.